रिकॉर्डिंग स्टार्ट हो रहा है अभी। ये वीडियो रिकॉर्ड करके मैं डालने वाली हूँ ग्रुप में, तो उनको भी पता चलेगा कि किस तरह से उनको क्विज सॉल्व करना है। ठीक है, उसके पहले एक पीपीटी है जो मैं आपको एक्सप्लेन करूंगी, जो कि है साइबर सेफ्टी पे, ऑनलाइन सेफ्टी ऑन द गूगल गो। ठीक है, तो मतलब अगर आप अभी कैसे सब ऑनलाइन काम हो रहा है ना, मतलब आप मोबाइल से इंटरनेट से ही पढ़ रहे, तो कौन सी चीजों का आपको ध्यान रखना चाहिए उसके ऊपर है, जैसे बाकी कुछ नहीं है। तो लेसन के बारे में जानना है तो स्क्रीन लॉक होना चाहिए आपका, पहले तो स्क्रीन को लॉक होना चाहिए। ओके, उसके बाद सेफ डाउनलोड कुछ भी करते हो तो वो सेफ होना चाहिए। कुछ भी चीजें ऐसे डाउनलोड मत करो कि जो सिक्योर नहीं है या फिर आपका मोबाइल खराब कर देंगे। ऐसे थोड़ा उसके बारे में आप थोड़ा अलर्ट रहो। ओके, सिस्टम अपडेट, सिस्टम को आपको हमेशा अपडेट रखना चाहिए। कोई भी मतलब अगर बहुत सारे वीडियोस या इमेजेस हो गई है आपके फोन में, तो वो डिलीट करनी चाहिए आपको टाइम टाइम पे, तो आपका मोबाइल अच्छे से चलेगा, नहीं तो हैंग होगा, फुल मेमोरी हो जाएगी। तो इस तरह से, और जो आप ऐप यूज नहीं कर रहे हो तो वो निकाल दो, इसको अनइंस्टॉल कर दो। ठीक है, सिक्योर वायफाय नेटवर्क, वायफायचा नेटवर्क हे सिक्योर असलं पाहिजे। जे कोणी दुसऱ्या कोणाला शेअर करू नका, जर शेअर केला तर तुमचं नेट स्लो चालणार। ओके, हो. त्याच्यानंतर वी कॅन इन्स्टॉल एनी ॲप इन वन क्लिक, एका क्लिक मध्ये कुठली पण एक तुम्ही क्लिक करून इन्स्टॉल करू शकता कुठली पण ॲप। नंतर काय क्वेश्चन दिलेत, पोल हे क्वेश्चन आहेत, बाकी काही नाही, बघूया नंतर पुढे काय आहे। ओके, लेट्स डिस्कस वीडियो। मैम ये क्वेश्चन किस चीज का था? कौन सा क्वेश्चन? वो ओपन एंडेड क्वेश्चंस, मतलब ये क्वेश्चन मैं देने वाली हूँ अभी आपको क्विजी में और वाइजर में, तो आपको सॉल्व करने है। उसके पहले ये आपको पीपीटी समझना चाहिए कि इसी पीपीटी पे प्रेजेंटेशन पे वो क्वेश्चंस है जो आपको सॉल्व करने के लिए मैं एक लिंक दूंगी। ओके, तो वही है ये, बाकी कुछ नहीं। एंड उसके बाद वाय प्रोटेक्ट मोबाईल स्क्रीन इज इम्पॉर्टंट, मोबाईल स्क्रीन हे लॉक करणं का इम्पॉर्टंट आहे, गरज काय पडते आपल्याला, काय आपण लॉक केली पाहिजे। तर चॅट विथ फ्रेंड्स, आपण फ्रेंड्स सोबत चॅट करतो म्हणून लॉक केली पाहिजे। तर पर्सनल इन्फॉर्मेशन आपली सर्वांना कळेल म्हणून, ऑनलाईन बँकिंग डिटेल्स, प्ले गेम्स, ऑनलाईन बँकिंगचे आपली डिटेल्स पण असतात ना त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे पण आपल्याला लॉक करणं गरजेचं आहे। किंवा पर्सनल इन्फॉर्मेशन आपली असती तर ती पण आपल्याला हे नाही करायची ना, म्हणजे पब्लिक नाही करायची ना पर्सनल इन्फॉर्मेशन, म्हणून लॉक असला पाहिजे आपल्या मोबाईलला। ओके, आपण फ्रेंड्सनी पण चॅटिंग करतो, बोलतो काय ते दुसरं पण कोणी वाचून मग त्याचा गैरफायदा घेऊ शकतो, त्याच्यासाठी आपल्याला हे काय करायला पाहिजे, प्रोटेक्ट करायला पाहिजे आपली मोबाईलची स्क्रीन। ओके, या सर्व कारणांमुळे। त्यानंतर आहे प्रोटेक्ट मोबाइल डिवाइस, आपके मोबाइल डिवाइस को भी प्रोटेक्ट होना चाहिए, जैसे कैसे थंबनेल होना चाहिए या फिर फेस का होना चाहिए। लॉकिंग यूर डिवाइस यूजिंग पिन और पैटर्न, मोस्टली फिंगरप्रिंट, फेस डिटेक्शन एक्सेट्रा। म्हणजे मोबाईलची स्क्रीन लॉक करण्यासाठी तुम्ही कोणी कोणी फेसचं ठेवलं ना, आपला चेहरा बोलला की ते लॉक ओपन होतं, किंवा कोणी कोणी आपल्या बोटाचं ठेवतं, फिंगरप्रिंटचं, कोणी कोणी पॅटर्न ठेवतं, कोणी कोणी कोड नंबर असं पिन ठेवतं है ना, तसं करून तुमच्या मोबाईलचं हे लॉक करून ठेवायला पाहिजे। तो पिन जर तुम्ही टाकला तर तो बर्थडे तुमचा असला पाहिजे किंवा असं काहीतरी असायला पाहिजे, ते तुम्हाला लक्षात राहणार, तुम्ही विसरणार नाही। ठीक आहे, त्यासाठी जर तुम्ही विसरला तर काय होणार, मग विसरला तर मग तुमचा मोबाईल लॉक होणार. हा लॉक होणार, ओपन नाही होऊ शकणार। सेफ डाउनलोड, जेव्हा तुम्ही काही पण डाउनलोड करणार तेव्हा सेफली करायला हवं तुम्हाला। ऑलवेज डाउनलोड फ्रॉम युअर डिव्हाइस ऍप स्टोर, म्हणजे कुठल्या ह्याच्यावर तुम्ही डाउनलोड करायला पाहिजे, नेहमी प्ले स्टोर या ऍप वरूनच, कुठल्या पण तुम्ही ऍप डाउनलोड करताना प्ले स्टोर वरूनच, प्ले स्टोर वापरूनच तुम्ही कुठल्या पण ऍप घ्यायला पाहिजे मोबाईलमध्ये, आणि ते सिक्युअर आहेत की नाही अगोदर चेक करायला पाहिजे। ओके, आणि read the review and comments from other users to detect the safety of app। म्हणजे तुम्हाला बघायला पाहिजे की जी तुम्ही ऍप घेणार आहात ती सेफ आहे का नाही, त्याच्यावरच्या कमेंट तुम्ही अगोदर युट्यूबवर जाऊन वाचायला पाहिजे की ही ऍप बरोबर आहे की नाही, चांगली आहे की नाही, त्याच्यावर कुणी काय कमेंट दिल्यात, खराब आहे, चांगली आहे, सिक्युअर आहे, नाही आहे। तर बरेच लोक युट्यूबवर गेल्यानंतर तुम्हाला कळतं
समजा आपण कुठले ऍप घेतले, ऍपचं नाव टाकलं तर कसे व्हिडिओज येतात, त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती सांगितली जाते ही ऍप यूज करायला कशी सोपी आहे, अवघड आहे, सिक्युअर आहे, नाहीये. त्याच्यावर कमेंट्स नसतात बऱ्याच लोक, ते बघल्याच्या नंतर तुम्ही ते डाउनलोड करा. पण आम्ही जे तुम्हाला काही ऍप डाउनलोड करायला सांगतो ते आम्ही चेक करूनच तुम्हाला देत असतो की ही ऍप तुम्ही डाउनलोड करा. ओके, तर त्यात काही तुम्हाला प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर कनेक्टिंग टू वायफाय नेटवर्क. एक वायफाय नेटवर्कचे दोन प्रकार असतात, एक पब्लिक वायफाय आणि दुसरं प्रायव्हेट वायफाय. पब्लिक वायफाय जर तुम्ही वापरलात, पर्सनल इन्फॉर्मेशन कॅन बी शेअर. तुमची पर्सनल माहिती जी असते ती सगळ्या पब्लिकला कळते पब्लिक वायफाय वापरला तर. मग तुम्ही हा वायफाय वापरायचा नाही, नेहमी प्रायव्हेट वायफाय वापरायचा. ते तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन कुणाला पण शेअर नाही करत. ओके, पासवर्ड असतं ना? हा, पासवर्ड असतो वायफायचा. पब्लिक पण असतो एक आणि एक प्रायव्हेट पण असतो. पब्लिक म्हणजे कसं, जसं रेल्वे स्टेशनवर जाता तुम्ही तर तिथं वायफाय देतात ना फ्री वायफाय लोकांना, तर ते पब्लिक वायफाय झाला. आणि तुमच्या जो घरी असतो ना तो झाला प्रायव्हेट वायफाय. अशा प्रकारे त्याचा यूज करायचा तुम्हाला. ठीक आहे. ठिकाणी क्विज आहे, त्याच्यावर आपण क्विज अशा देऊ शकतात म्हणून सांगितलं. की टेक अवे, वी लर्न हाऊ blocking mobile device help protect personal information. पर्सनल इन्फॉर्मेशन देऊन कसं तुम्ही हे करू शकता, हे शिकलात तुम्ही. त्यानंतर वी लर्न हाऊ टू अवॉइड पोटेन्शियली हार्मफुल डाउनलोड्स. म्हणजे तुम्ही जे सिक्युअर नाही असे काही ऍप जर डाउनलोड केल्या तर ते तुम्हाला हार्मफुल असतात, ते इथं सांगितले. हे पण आपण शिकलो त्याच्यामध्ये. वी लर्न हाऊ सिस्टम अपडेट्स प्रोटेक्ट मोबाईल डिव्हाइस. मोबाईल कसा अपडेट करायचा हे पण आपण शिकलो त्याच्यामधून. त्याच्यानंतर वी लर्न अँड अंडरस्टँड द डिफरन्स बिटवीन प्रायव्हेट अँड पब्लिक वायफाय. पब्लिक वायफाय काय आहे आणि प्रायव्हेट वायफाय आहे, याच्यामध्ये डिफरन्स काय आहे ते पण आपण बघितलं. ओके, एवढं समजलं? हो टीचर. ओके, रहीम, सुमेत, आस्था. यस मॅम. हो टीचर, समजलं. तर हे आता वायझरचं आहे. वायझरचे क्वेश्चन मी एक लिंक देते तुम्हाला ग्रुपवर, नंतर सॉल्व्ह करा तुम्ही. वायझर मध्ये काही क्वेश्चन असतील ते अशा प्रकारे तुम्हाला येतील तुमच्या पुढे, तर ते तुम्हाला फक्त टिक टिक करायचे क्वेश्चन वाचून. आफ्टर युजिंग ए पब्लिक कम्प्युटर यू शुड स्टे लॉग इन द एव्हरीथिंग. म्हणजे तुम्ही जर पब्लिक हे वापरलं तर तुम्हाला काय करावं लागले, ते क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला इथे द्यायचे. सार्वजनिक कंप्यूटर का उपयोग करने के बाद आपको सब कुछ लॉग इन रहना चाहिए. लॉग इन रहना चाहिए का यूज केल्यानंतर तुम्ही पब्लिक कम्प्युटर वापरता, जसं सेंटर मध्ये येऊन कम्प्युटर वापरता, तर तुम्ही तिथं लॉग इन तसं सोडून देता का, लॉग आउट करता का नाही, करायला पाहिजे का नाही? तर याचा आन्सर आहे फॉल्स. इथं फॉल्स वर क्लिक करायचं. नाही, आपण लॉग इन नाही ठेवायचं, ते लॉग आउट करायचं. ओके. त्यानंतर आहे डू यू नीड युअर पॅरेंट्स परमिशन टू टॉक टू एनीवन ऑनलाइन. कुणाशी पण ऑनलाइन बोलताना तुम्हाला आई वडिलांची परमिशन घ्यायला पाहिजे ना, कि आपको ऑनलाइन बात करने के लिए अपने माता पिता की अनुमति की आवश्यकता है, तो यस इथे क्लिक करायचं. ठीक आहे, यस वर. त्यानंतर शुड यू गिव आउट युअर प्रिव्हेंट इन्फॉर्मेशन ऑनलाइन. क्या आपको अपनी निजी जानकारी ऑनलाइन देनी चाहिए क्या, यस और नो? नो. हा, नो वर क्लिक करायचं. तर हिंदीत पण क्वेश्चन आहेत आणि इंग्लिश मध्ये पण आहेत. तुम्हाला इंग्लिश नाही समजत तर हिंदी मध्ये वाचून त्याचे आन्सर द्या. ओके. आपको प्रत्येक खाते के लिए समान पासवर्ड क्यों नहीं होना चाहिए. समान पासवर्ड म्हणजे प्रत्येक अकाउंट साठी समान पासवर्ड ठेवला तर काय होणार, हॅकरने समजा तुमचा पासवर्ड गेस केला तर तुमचे सगळेच अकाउंट तो हॅक करणार ना. त्यासाठी प्रत्येक अकाउंटचा जर वेगळा पासवर्ड ठेवला, समजा त्याला एक पासवर्ड त्याने गेस करून हे केला तर बाकीचे पासवर्ड वेगळे असल्यामुळे तो हॅक नाही करू शकणार. बरोबर. त्यासाठी प्रत्येकाचा पासवर्ड वेगळा असणं जरुरी असतं, पण ते लक्षात ठेवणं, तेवढंच लक्षात ठेवणं पण महत्वाचं असतं. ठीक आहे. तर इधर वाचून तुम्हाला जे पण आंसर राइट वाटेल त्याच्यावर क्लिक करायचं. अगर ये हैक होता है तो वो अन्य खातों तक नहीं पहुंच सकते. तो ये आंसर है इसका. ओके. यदि लोग आपके व्यक्तिगत विवरण तक पहुंचे तो क्या हो सकता है.
एक है लोग धोखाधड़ी कर सकते हैं, अधिक डेटा प्राप्त करने के लिए लोग आपकी सहायता कर सकते हैं. तर याचा आन्सर आहे ये, लोक तुमच्यासोबत धोका करू शकतात. जर तुमची पर्सनल जास्त माहिती त्या लोकांपर्यंत गेली ना, तर लोक तुमच्याशी धोखाधड़ी करू शकतात. वन टाइम पासवर्ड क्या होता है? वन टाइम पासवर्ड म्हणजे तुम्ही एकदाच यूज करू शकता, केवल एक लॉगिन सत्र के लिए होता है. ये आंसर है. सोशल मीडिया है, सोशल मीडिया इज क्या है? वेबसाइट फॉर प्लेइंग गेम्स, गेम खेलण्यासाठी आहे का सोशल मीडिया वेबसाइट? कि उत्तरों की खोज के लिए एक वेबसाइट. इसका आंसर बी है, तो बी पे आपको क्लिक करना है. ठीक है, तो आप पढ़ लो पहले, सॉल्व करने से पहले उसके बाद. ठीक है आस्था. हाँ, और पास फ्रेज काय असतं? एक काइंड ऑफ लैंग्वेज ऑन द इंटरनेट पे एक लैंग्वेज है क्या, या फिर एक गुप्त कोड का उपयोग मेरी ऑनलाइन जानकारी को सुरक्षित रखने के लिए किया जाता है. ओके, अंग्रेजी सीखने के लिए वेबसाइट मेरे पसंदीदा शब्द. तो इसका आंसर बी है, तो बी पे आपको क्लिक करना है. ठीक है. डिजिटल फुटप्रिंट क्या होता है? ये मैंने साइबर सेफ्टी में बताया था. डिजिटल फुटप्रिंट मतलब आप कोई भी फोटो अपलोड करते हो फेसबुक या फिर कहीं इंस्टा पे, उसके बाद आप वो फोटो वहां से हटा देते हो, तो उसके फुटप्रिंट वहां पे रह जाते हैं. मतलब अगर आपने फोटो डाला और उसके बाद एक दिन के बाद या फिर थोड़ी देर के बाद डिलीट किया, तो उसी टाइम के बीच में डालने के बाद किसी ने स्क्रीनशॉट लिया होगा, तो उसके पास वो फोटो चला जाता है, उसको फुटप्रिंट कहा जाता है. ठीक है. आपका इंटरनेट पासवर्ड आपकी जिस तरह ये भी नहीं है आपके बारे में जानकारी, तो सी आंसर है इसका. ओके. और फिर बी कारण प्रमाणित क्या है? तो इसका आंसर है ये सेकंड वाला बी, तो आपको इस पे क्लिक करना है. ओके. तो इसी तरह से क्वेश्चंस रहेंगे आपको, तो वो सॉल्व करने हैं. ठीक है. और क्विजी पे भी सेम क्वेश्चंस है, इजी, तो आपको उसको जस्ट क्लिक करना है. ठीक है. क्विजी का भी मैं लिंक डालूंगी, उसके बहुत इजी क्वेश्चंस, तो इस तरह से होंगे. ठीक है. आप पढ़ के वो सॉल्व करो. ठीक है. ओके. अभी आपको निकलना होगा. स्टॉप करो क्या रिकॉर्डिंग?